नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण द्वितीय वर्ष बी ए गांधी विचार या वर्गाच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये पाठीमागे एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये आपण गांधीजींचे राजकीय तत्त्वज्ञान आणि गांधीजी एक राजकीय नेता या विषयाशी संबंधित व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर गांधी विचारातील SY BA या अभ्यासक्रमाच्या युनिट 1 मधील हा तिसरा मुद्दा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. हा तिसरा मुद्दा म्हणजे महात्मा गांधी यांची स्वातंत्र्य संकल्पना हा आहे. तर आपण पाहूया की महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान हे नेहमी किंवा महात्मा गांधीजी यांचे राजकीय तत्त्वज्ञान हे नेहमी व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित राहिलेले आहे. गांधी स्वतः व्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक राहिले आहेत, पुरस्कर्ते राहिले आहेत. त्यांनी स्वातंत्र्य ही संकल्पना केवळ व्यक्तिहिताच्या दृष्टीने मांडण्याचा वापरली नाही, तर स्वातंत्र्याला एक वेगळे राजकीय मूल्य त्यांनी म्हणून ती संकल्पना वापरल्याची आपल्याला दिसून येते. एक वेगळे राजकीय मूल्य या अर्थाने त्यांनी स्वातंत्र्य ही संकल्पना वापरल्याचे आपल्याला दिसून येतं. आता गांधीजींच्या समोर त्या काळात अनेक प्रश्न होते आणि गांधीजींच्या समोर जो प्रश्न होता तो एकूण सामाजिक परिस्थितीच्या संबंधीचा असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच एकीकडे भारतामध्ये भारतीयांना परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा हा तर वेगळा मुद्दा होताच, परंतु तरीही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे विषमता प्रधान समस्या होत्या आणि त्या समस्यांची सोडवणूक करून गांधीजींना येथील भारतीय समाज व्यवस्थेच्या तबकातील प्रत्येक समाज घटकाला एक स्वतंत्र असं व्यक्ती स्वातंत्र्य मिळवून देणं हाही एक प्रश्न गांधीजींच्या समोर होता आणि त्या दृष्टिकोनातून गांधीजी या स्वातंत्र्य नावाच्या संकल्पनेकडे पाहत असल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यांनी निशस्त्र क्रांतीची संकल्पना म्हणूनच मांडली असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा क्रांतीच्या मार्गाने येणाऱ्या नव्या समाजाचे स्वातंत्र्याचे स्थान कसे असावे याबद्दल गांधीजींनी आपली भूमिका अनेक ठिकाणी व्यक्त केली असल्याचे दिसून येते. ही स्वातंत्र्याची संकल्पना पाहण्यापूर्वी गांधीजींनी नव्या राष्ट्र निर्मितीची ठरवलेली दिशा कोणती होती त्याचा थोडासा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यावा लागेल. परिवर्तनाबद्दलचा गांधीजींचा मार्गच वेगळा होता. म्हणजे समाज परिवर्तनाबद्दलचा गांधीजीचा मार्ग थोडासा वेगळा होता आणि आपल्याला माहिती आहे की अनेक समाजशास्त्रज्ञ या ठिकाणी समाज परिवर्तनाचं काम करत होते, परंतु या समाज परिवर्तनाच्या कामामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका घेतली असल्याचं आपल्याला दिसून येतं. पण महात्मा गांधीजींची समाज परिवर्तनाची जी काही संकल्पना होती किंवा समाज परिवर्तनाचा जो काही प्रयत्न होता तो थोडासा वेगळा होता. आता वेगळा या अर्थाने आपल्याला म्हणता येईल की त्यांच्यामध्ये भारत हा खेड्यांनी बनलेला देश आहे आणि त्यामुळे भारताच्या पुनर्निर्माणाचा आधार एक खेडेच असू शकते आणि खेड्याच्या विकासातूनच भारताचा विकास सहज शक्य आहे असं गांधीजींना वाटत होतं. आणि खेड्यांचे पुनर्निर्माण औद्योगिकरणातून नव्हे तर स्वयंपूर्ण खेड्याच्या माध्यमातून केले जाऊ शकते अशी गांधीजींची मनोमन धारणा होती. गांधीजींची ही भूमिका
तत्कालीन विद्वानांना पटण्यासारखी नव्हती. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या गरजा प्रथम पूर्ण केल्या पाहिजेत. शहर व खेडे अशा दोन अर्थव्यवस्था जपून निर्माण करून त्या अर्थव्यवस्थांच्या माध्यमातून भारताचा विकास करणं केला तर फायद्याचे होईल असं गांधीजींना वाटत असायचं. तर त्यांच्या मते म्हणजेच गांधीजींना असं वाटत होतं की शहर आणि खेडे यांच्यामध्ये परस्पर विसंवाद निर्माण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल असे नेहरूंनी एका पत्राद्वारे गांधीजींच्या बाबतीत बोललं असल्याचं आपल्याला दिसून येतं. गांधीजींना ग्राम केंद्रित राष्ट्रीय अर्थनीती हवी होती. म्हणजेच गांधीजींना खेड्यांचा विकास अपेक्षित होता आणि म्हणून गांधीजींना ग्राम केंद्रित अर्थनीती अपेक्षित होते असे आपल्याला दिसून येतं. राष्ट्राच्या पुनर्निर्माणाची कसोटी खेडे आहे असे ते मानत असत. त्यांच्या मते, गांधीजींच्या मते, खेड्यात राहणाऱ्या माणसाचे कोणत्याही प्रकारचे शोषण होणार नाही किंवा खेड्यातील शेतीचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणारं एक तत्वज्ञान आपल्या देशात विकसित झालं पाहिजे आणि त्या तंत्रज्ञानाचाच आपल्याला या ठिकाणी स्वीकार करता येईल असं गांधीजींना वाटत होतं. आता गांधीजींच्या या सर्व संकल्पनांच्या पाठीमागे जो काय त्यांचा हेतू असतो किंवा जो त्यांचा मतितार्थ असतो, त्या मतितार्थाच्या पाठीमागे गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेबद्दलचे विचार असल्याचं आपल्याला दिसून येतं. गांधीजींना असं वाटत होतं की आपल्या देशामध्ये जी काही आर्थिक विषमता आहे त्या आर्थिक विषमतेच्या आधारावरतीच या ठिकाणची सामाजिक विषमता सुद्धा अवलंबून असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून गांधीजींना एक आर्थिक या ठिकाणी समाज घटकामध्ये असणारे जे काय आर्थिक व्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्था ही एकमेकांवरती आधारित करण्याचा त्यांचा हेतू होता. आणि ती अर्थव्यवस्था एकमेकांशी संबंधित झाल्यानंतर त्यांच्यामध्ये संवाद साधला जाईल आणि त्या संवादाच्या माध्यमातून ते एकमेकांच्या अगदी नजदीक येतील आणि त्या माध्यमातून एकमेकांना समजून घेतील आणि येथील सामाजिक विषमतेची दरी काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होईल असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी या ग्राम अर्थव्यवस्थेचा प्रयोग करून पाहिल्याचं आपल्याला दिसून येतं. आता गांधीजींना आर्थिक विषमता निर्माण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष अमान्य होता किंवा आर्थिक विषमता निर्माण न होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष होता कामा नये असं गांधीजींना सातत्याने वाटत आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचा असाही विचार होता की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हुकुमशाही किंवा सरंजामशाही निर्माण होणार नाही याचीही ते खबरदारी घेत होते. आणि याचसाठी त्यांनी माणसाच्या मूलभूत स्वातंत्र्यावरती मोठ्या प्रमाणात भर दिला असल्याचं आपल्याला दिसून येतं. या विचारसरणीला म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याच्या विचारसरणीला
आधार देण्यासाठी किंवा या व्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करण्यासाठी ते अशा प्रकारच्या जे की शोषणावर आधारित जी काय समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेला त्यांनी नेहमीच आपल्या परीने विरोध केला असल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्यांच्या मते माणूस हा नेहमी विकसित असला पाहिजे व माणसाच्या विकासासाठी स्वातंत्र्य ही एक अनिवार्य बाब आहे. स्वातंत्र्य ही एक अनिवार्य बाब आहे आणि हे स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय माणसाचा विकास अशक्य आहे असं गांधीजींना नेहमी वाटत होतं. आणि म्हणून गांधीजींनी त्यांच्या स्वातंत्र्य संकल्पने पाठीमागे एक मोठा उदात्त असा हेतू असल्याचं आपल्याला दिसून येतं का. आणि याच दृष्टिकोनातून गांधीजींना राजकीय स्वातंत्र्याचा नेमका कोणता अर्थ अपेक्षित होता किंवा अभिप्रेत होता हेही पाहणं आपल्याला इथं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून गांधीजींचा राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ याप्रमाणे आपल्याला पाहता येईल. गांधीजींनी मांडलेल्या राजकीय विचारामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणाची व्यवस्था कशी असावी या संबंधीचा एक आराखडा तयार केला होता. स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये राजकारणाची व्यवस्था कशी असावी या संबंधीचा एक आराखडा तयार केला होता. त्यालाच गांधीजींनी रचनात्मक कार्यक्रम किंवा कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम असे नाव दिले होते. इसवी सन 1941 साली एका प्रवासामध्ये असताना गांधीजींनी या कार्यक्रमाची आखणी केली होती. त्यात त्यांनी एकूण 18 कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी करायचे ठरवले होते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहूया की त्यांना भविष्यामध्ये कोणत्या प्रकारची राजकीय व्यवस्था म्हणजे 18 कलमी कार्यक्रमांच्या माध्यमातून कशा प्रकारची राज्यव्यवस्था अपेक्षित होती की जेणेकरून व्यक्तीचं स्वातंत्र्य मूल्य किंवा व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखता येईल या दृष्टिकोनातून गांधीजींच्या या 18 कलमी कार्यक्रमांकडे किंवा 18 कलमी विधायक कार्यक्रमांकडे रचनात्मक कार्यक्रमाकडे आपल्याला पाहता येईल. हे 18 कलमी कार्यक्रम गांधीजींनी या माध्यमातून मांडले असल्याचे दिसून येते की किंवा त्यातील काही ठळक शीर्षक याप्रमाणे आपल्याला पाहता येईल. त्याच्यातील पहिला कलम किंवा पहिला विधायक कार्यक्रम अशा प्रकारचा होता. त्याच्यामध्ये ते जातीय ऐक्य. भारतामध्ये आपण पाहतो की अनेक प्रकारच्या जात व्यवस्थेंनी भारतीय समाज बनलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जात व्यवस्था किंवा जवळपास 6,500पेक्षा जास्त जाती भारतामध्ये असल्यामुळे या ठिकाणचा जो भारतीय समाज आहे तो समाज एकसंध कधीच राहिला नाही. कारण तो आपापल्या जातीच्या अनुषंगाने किंवा जात हितरक्षक पद्धतीने विचार करताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे जातीमध्ये जी एकता आहे ती राष्ट्रीय पातळीवरती एकता नसल्यामुळे गांधीजींना जातीय ऐक्य हे महत्त्वाचं वाटतं. त्यानंतर दुसरा मुद्दा तो म्हणजे अस्पृश्यतेचे निवारण किंवा अस्पृश्यतेचे उच्चाटन. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मामध्ये जे काय 4 वर्ण सांगितले गेले त्या 4 वर्णांपैकी जो शेवटचा वर्ण आहे जो शूद्र वर्ण म्हणून मानला गेला त्या शूद्र वर्णाला वरच्या 3 सवर्ण वर्णांनी कधीही आपल्या जवळ केलेलं नाही.
किंबहुना या वर्णाला त्यांनी नेहमी आपल्या आपल्या अंकित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आपला गुलाम म्हणून वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या अस्पृश्य समाजाची अवस्था जुन्या भारतीय समाज व्यवस्थेमध्येच नव्हे तर आजच्या काळातही अगदीच गुलाम व्यवस्थेची आहे किंवा अगदीच त्यांच्याकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो निषेधात्मक आहे, नकारात्मक आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून गांधीजींनी या ठिकाणी या समाज व्यवस्थेतील जो काय अस्पृश्य वर्ण आहे त्या वर्णाचं उच्चाटन म्हणजेच अस्पृश्यतेचं निवारण करण्याची योजना आखली असल्याचं दिसून येतं. तिसरा मुद्दा म्हणजे दारूबंदी. या देशामध्ये किंवा भारतीय समाज व्यवस्थेला आणखी एका मोठ्या समस्येने ग्रासलं होतं. एक तर देशामध्ये दारिद्र्य किंवा देशाच्या 5वीला दारिद्र्य पुजलेलं असताना सुद्धा या ठिकाणच्या समाजामध्ये या सर्व प्रकारच्या गोष्टीपासून सोडवणूक करून घेण्यासाठी या जुन्या भारतीय समाज व्यवस्थेतील पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन बनला होता. आणि म्हणून या व्यसनाधीनतेपासून त्या पुरुष वर्गाला सोडवण्यासाठी गांधीजींनी दारूबंदीचे एक विधायक कार्यक्रम हाती घेतला असल्याचं दिसून येतं. त्यानंतर चौथं होतं ते म्हणजे खादी किंवा ज्याला आपण खादी ग्रामोद्योग असं म्हणू शकतो. की आपल्या देशाला गांधीजींना हे पटलं होतं की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य असल्यामुळे येथील स्त्री पुरुषांना किंवा येथील व्यक्तींना उच्च दर्जाचे तलम वस्त्र परवडणारे नव्हते. तर येथील समाज व्यवस्थेला आपले अब्रू झाकली जाईल किंवा आपलं अंग झाकलं जाईल अशा कपड्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्या देशातच निर्माण होणाऱ्या खादीच्या कपड्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार व्यवस्था निर्माण व्हावी त्या दृष्टिकोनातून गांधीजींनी खादी ग्रामोद्योगाचे कलम या ठिकाणी राबवण्याचं योजलं होतं. आणि त्यानंतर 5वं जे कलम गांधीजींनी घेतलं होतं ते म्हणजे ग्रामोद्योगाचं होतं. तर इथे आपण पाहूया की गांधीजींना ग्रामोद्योगाशी संबंधित हा विधायक कार्यक्रम घेणं अपेक्षित का ठरलं. तर गांधीजीचा असा विचार होता की जुन्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जी उद्योगाची व्यवस्था होती ती उद्योगाची व्यवस्था ही एकमेकावर आधारित असणारी अशी व्यवस्था होती. आणि ती वेगवेगळे समाज घटक किंवा जातीनिहाय समाज घटक हे वेगवेगळे व्यवसाय करत होते. त्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचं जो काय आर्थिक व्यवहार चालत असायचा तो वस्तूंच्या देवाणघेवाणीच्या स्वरूपात असायचा. आणि म्हणून ही वस्तू विनिमयाची जी काय व्यवस्था होती ती वस्तू विनिमयाच्या व्यवस्थेच्या व्यवस्थेला अधिकाधिक बळकटी येण्यासाठी गांधीजींनी गावातच अस्तित्वात असणाऱ्या अनेक ग्रामोद्योगांना चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामोद्योग हा विधायक कार्यक्रम घेतला असल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 6वा नई तालीम नावाची एक संकल्पना त्यांनी मांडली आणि ते विधायक कार्यक्रमामध्ये त्यांनी घेतलं असल्याचं दिसून येतं. या नई तालीमच्या माध्यमातून आपल्याला गांधीजींचं असं म्हणणं होतं की आपल्या देशाला जी काय शिक्षण पद्धती किंवा शिक्षण व्यवस्था आवश्यक आहे ती शिक्षण व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केलेल्या शिक्षण व्यवस्थेवर आधारित न ठेवता आपल्या देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या अगदी
जुन्या ऋषीकालीन किंवा वेदकालीन जी काही शिक्षण व्यवस्था होती त्या वेदकालीन शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून आपण येथील जनतेला किंवा येथील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण देणं गरजेचं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा मन, मेंदू आणि मनगट बळकट होईल. आणि त्या दृष्टिकोनातून गांधीजींनी एक वेगळी अशी शिक्षण पद्धती या देशाला देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्या शिक्षण पद्धतीचं नाव नई तालीम असं ठेवलं होतं. आणि म्हणून या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून गांधीजींना येथील समाजव्यवस्थेचा सर्वांगीण किंवा शैक्षणिक विकास साधायचा होता असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सातवं जे कलम आहे किंवा सातवा रचनात्मक कार्यक्रम जो आहे तो सातवा रचनात्मक कार्यक्रम म्हणजे प्रौढ शिक्षण. आता आपल्याला ज्ञात आहे की म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशाची जी काही शिक्षण व्यवस्था होती ती शिक्षण व्यवस्था संपूर्णतः परकीय सत्तेच्या हाती असल्यामुळे आणि त्यामध्येच त्या शिक्षण व्यवस्थेचं ज्ञानग्रहणाचं साधन किंवा शिक्षणाचं माध्यम, भाषिक माध्यम काय होतं तर इंग्रजी होतं. आणि आपली संपूर्ण जनता ही नागर संस्कृतीची जनता असल्यामुळे या ठिकाणच्या